हाय फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. तर आज बघा आम्ही कुठं आलोय. तर हे बघा मंदिराची मोठीशी कमान एखाद्या राजवाड्यासारखी दिसते. खूप छान आहे कमान ही. आपण मेन गेट जर आत आलो ना तर इथं बघा खूप छान झाड लावलेली आहेत. मंदिरात दिसते लाइटिंग वगैरे केलेली आहे मंदिराला. हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि मंदिर परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे आणि खूप गर्दीही होती. तर आम्ही आलोय पंढरपुरातील गजानन महाराजांच्या मठात. आज महाराजांचा प्रकट दिन आहे, त्यामुळं इथे सजावटीचं काम सुरू होती आणि खूप गर्दी होती. इथे समोरच तुम्हाला त्या ह्याच्यातनं एंटर केल्यावर दिसेल त्या वारकऱ्यांचा स्टॅच्यू. आणि इकडे बाजूने झाडं लावलेली आहेत. खूप झाडं आहेत इथे. हे बघा वारकऱ्यांचा एक स्टॅच्यू. आणि इथं खाली अभंग लिहिले. ते व्हिडिओ तुम्ही स्टॉप करून वाचू शकता. आणि आता आपण मंदिरात जाऊया. आज महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे इथं मंडप टाकलेले बसण्यासाठी. हे बघा सजावटीचं काम सुरू आहे. पलीकडच्या साईडला आहे सजावटीचं काम सुरू. आणि कसली भारी लाइटिंग केलेली आहे. विद्युत रोषणाई खूप छान केली आहे. मी तुम्हाला संपूर्ण मंदिर बाहेरनं दाखवते. वाव, किती छान फुलांनी ते सजवलंय. बघा इकडे काम सुरू आहे. फुलं लावतायत फुलं. हे मंदिर पूर्ण मार्बलने बनलेले आहे. आणि ह्याच्यावरचं रेखीव काम बघा किती सुंदर आहे. आणि हे मंदिर बनवताना मी स्वतः पाहिले. आणि इथे मंडप टाकले, लाईट वगैरे लावून इथे मंडप टाकलेले. आणि इकडे बाजूला लाईटिंग सोडलेत बघा. मंडप टाकले. विराजला मजा येत होती फिरायला. हे मंदिर खूप सुंदर आहे आणि पंढरपुरातील शिवाजी चौकापासून खूपच जवळ आहे. हे भाविकांसाठी मंडप टाकलेला आहे प्रकट दिन असल्यानिमित्ताने. हे मला सगळीकडनं मंडप टाकले बसण्यासाठी. हे मंदिर खूप सुंदर आहे आणि इथे छान वाटतं. प्रसन्न रम्य वातावरण आहे आणि खूप छान मंदिर आहे. मला आवडलं. इथे भाविकांसाठी राहण्यासाठी खूप उत्तम सोय आहे. खूप स्वच्छ भक्त निवास आहे इथे. आणि प्रसादालय पण आहे. हे शेगाव संस्थेचं मंदिर आहे आणि इथे भाविकांची खूप गर्दी असते, कारण त्यांच्या बजेटप्रमाणे इथे रूम अवेलेबल असतात. हे मंदिर खूप सुंदर आहे. तुम्ही पाहून घ्या हे मंदिर. पंढरपुरात आल्यावर अवश्य गजानन महाराजांच्या मंदिराला भेट द्या. इथे राम, लक्ष्मण आणि सीता मातेचं मंदिर आहे. ते तुम्ही
आम्ही तुम्हाला पार्ट 2 मध्ये दाखवणारच आहोत. पार्ट 2 बघायला विसरू नका. वाव, किती छान लाइटिंग सोडली, मला आवडली. तुम्ही कधी पंढरपुरातील गजानन महाराजांच्या मठात गेला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मंदिराची आरास, फुलांची आरास चालू होती आणि मंदिराचं सजावटीचं कामही सुरू होतं. हे बघा गजानन महाराजांचं आतनंही दाखवू आम्ही. चला आपण आता अजून इथे साईडला दिवे लावलेले आहेत. रात्रीचा व्ह्यू खूप छान असतो. मी महाराजांच्या मूर्तीचा दाखवायचा प्रयत्न करत होतो, पण ते होत नाहीये गर्दी असल्यामुळे. आता आपण आज जाऊया. हे बघ कशी फुलांनी सजावट केलेली आहे. आत मोबाईल नेण्याचा अलाउड नसल्यामुळे आम्ही बाहेरनंच तुम्हाला दाखवू. आतून मंदिर कसं दिसतं ते. आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो होतो आणि हा बाहेर आल्यावर असा व्ह्यू आहे. फुलांनी खूप छान सजावट केलेली आहे इथे. हे मंदिर खूप स्वच्छ सुंदर आहे. निसर्गरम्य आणि भक्तिमय वातावरण आहे. तर जाता जाता लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बाय. आणि तुम्ही मंदिर बघून घ्या. आणि पुढच्या व्हिडिओ पार्ट 2 मध्ये तुम्हाला पूर्ण गजानन महाराजांच्या मंदिराचा पूर्ण परिसर दाखवणार आहे. तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका.